आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। प्रभाग 4 मध्ये भाजप पॅनलची भव्य प्रचार सभा, प्रचंड गर्दीमुळे विरोधकही संभ्रमात। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या प्रचार सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। सेवकरे प्लॉट, दत्त कॉलनी आणि कानडी प्लॉट परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या सभांना मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे विरोधकही संभ्रमात सापडल्याचे चित्र असून नागरिकांचा भाजपला ठाम पाठिंबा स्पष्टपणे दिसून येत आहे। भाजप पॅनलचे उमेदवार निरंजन दादा आवटी, अपर्णा शेटे, विद्याताई नलवडे आणि मोहन वाटवे यांच्या प्रचारासाठी या सभा घेण्यात आल्या। यावेळी नागरिकांनी उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत तुम्ही पुन्हा प्रचाराला आला नाही तरीही भाजपचे 4ही उमेदवार विजयी होतील अशी भावना जाहीरपणे व्यक्त केली। विशेष म्हणजे या प्रभागात एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच विरोधी उमेदवार स्वतः भाजपचे उमेदवार निरंजन दादा आवटी यांचा प्रचार करत असल्याची चर्चा आहे। प्रभागामध्ये निरंजन दादा आवटी यांची लोकप्रियता आणि त्यांच्या कामाचा प्रभाव अधोरेखित होत आहे। प्रचार सभा दरम्यान भाजपच्या विकास कामांचा, पारदर्शक कारभाराचा आणि नागरिकाभिमुख धोरणांचा उल्लेख करण्यात आला। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले। एकूणच प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास नागरिकांमध्ये दिसून येत आहे। चौघं उभा राहतोय आणि त्याच्या प्रचाराच्या निमित्त इथं एवढ्या मोठ्या भव्य आणि दिव्य आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहायलाच मला वाटलं नव्हतं। कारण की मी सगळ्या माझ्या युवा सहकार्यांना म्हटलं आपल्याला शेवकरी प्लॉटला मीटिंग घ्यायची आहे आणि पलीकडं सावंत प्लॉट आणि पुढचा सत्यसाई पार्क। तर एवढं इथं आल्यानंतर मला वाटलं आता रेग्युलर मीटिंग असेल, पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल 20 वर्ष बापूंचं काम आणि 5 वर्ष काम केलेलं कुठेतरी समाधान झालं असं मला वाटतं। आपण समाजामध्ये काम करत असताना समाजानं पण तेवढ्याच आत्मीयतेनं तुम्ही चांगलं काम करता याची दाद दिली की पुढचे 5 वर्ष आम्हाला पळायला तेवढंच चार्जिंग पास होतं। आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात। इथं उपस्थित असणारे सगळेच वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळे युवा सहकारी माझे। कारण की कुठल्याही प्रसंगी आमचं कुटुंबाचं सुखाचं असो, दुःखाचं असो, राजकीय क्षेत्रात किती अडचणी असल्या तरी सगळे युवा सहकारी आमच्या पाठीमागे असतात आणि ते सांगतात की तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि तेच आमचे सगळे सहकारी उपस्थित व्यासपीठावरील सगळे उमेदवार, प्रज्ञा असेल पत्नी माझी, आमच्या या भागातील नेते दादासाहेब कांबळे असतील, माझे नलवडे, बंडू शेट्टी, आमचे डेव्हलपमेंट फोरमचे सगळेच सहकारी। मी आपल्याला खरं तर प्रज्ञानं सगळं त्या भाषणात तिथं सांगितलेलं आहे, सगळ्या उमेदवारांनी आपली ओळख करून दिलेली आहे। मी एवढंच सांगतो की शेवकरे प्लॉटचे रोड आता थोडे खराब झालेत, पण आपण मध्यंतरी पाण्याच्या पाईपलाईनसाठी उकरलं त्यामुळे खराब झाले, पण तरी सुद्धा मी ते रस्ते आपले सगळे मंजूर करून घेतलेले आहेत। जो वाढीव भाग आहे खालच्या साईडला, 6 नंबर रस्त्याच्या खालच्या साईडला, तिथल्या लोकांचा मोठा प्रश्न आहे की रस्त्याचा, पाण्याचा आणि ड्रेनेजचा लेवल मिळत नसल्यामुळे ती जरा पेंडिंग आहे। पण परवा मी पाण्याची लाईन तिथे टाकून दिली। तुम्ही आला आणि मी 5व्या का 6व्या दिवशी काम चालू केलं। फक्त मी पाणी तुम्हाला त्यावेळी पण मी सांगितलं होतं की पाणी मी लगेच सोडणार नाही, कारण की पाईपलाईन टाकून ठेवतो। ज्यावेळी माझे नवीन कनेक्शन इथे येईल पाण्याची लाईन, परवा आपल्या शेवकरे प्लॉटसाठी खास, परत सावंत प्लॉट आणि इथल्या भागातल्या लोकांसाठी आपण इंदिरानगरच्या टाकीवरनं स्पेशल लाईन टाकून इथं काम केलं, म्हणजे तुम्हाला जाता येता दिसला असेल। त्यामुळं पाण्याचा प्रश्नही संपून जाईल। रस्ते तर ऑलरेडी मंजूर आहेत, तुमच्या भागातले रस्ते मंजूर आहेत, ड्रेनेजचे लेवल मिळाले की ड्रेनेज होऊन जाईल। त्यामुळे कामाच्या बाबतीत कुठलीही शंका न बाळगता, फक्त आता या भागातला मोठा प्रॉब्लेम आहे तो MSEBचा लाईट व्होल्टेजचा प्रॉब्लेम। आणि भंडारे मॅडम, तुमच्या इथला रोड तुम्ही सारखं घर बदलताय, त्यामुळे सारखं मला दुसरीकडे रोड बदलताय, त्यामुळे तुम्ही आणि 10 घरं बदला, कारण तुम्ही आमचं आहे, त्यामुळे तुम्ही सांगाल तिथे मी रोड आणि पाणी करणार, विकास करतोय। कारण की या मॅडम एवढा फॉलो घेतात, कारण की शेवकरी प्लॉटवर असताना सुद्धा म्हणजे सगळ्याच घेतात, पण विशेष करून मला त्यांचं कौतुक करावं लागेल। कारण की पाणी असेल, ड्रेनेज असेल, डांबाचं म्हणजे लाईटचा पोल असेल,
इथं तर करून घेतले, आता सत्यसाई पार्क मध्ये गेल्यामुळे त्यांनी पाण्याची लाईन लगेच टाकून घेतली, रस्ता लगेच करून घ्यायला लावले. रस्ता जरा तर पेंडिंग आहे, खरं होणार. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्ही पण सगळे कामाच्या मागे लागा, आमच्याकडनं काम करून घ्या. तुम्ही जेवढं काम सांगशील तेवढं आम्ही काम करणार. एमएससीबीच्या बाबतीत ऑलरेडी इथं लाईटचा प्रॉब्लेम भरपूर आहे आणि अनेक ठिकाणी मामा सांगितले की हात करायला आपल्याला शेवकरे काकू आल्या, टिंबरचं काम केलं. रस्ता पण मी मंजूर केलता, पण अंतर्गत काही गोष्टीमुळे ते रस्ता पहिला रद्द झाला, पण मी परत मंजूर केलाय. आणि आता रस्ता करताना कायदेशीर बाब सगळ्या मी तपासून कुणीही आडवा आलं तरी तुमचा रस्ता करणार. 200 केवीचा सिंगल पेज इथं कंटिन्यू होत असते, त्यामुळं आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाणेंच्या माध्यमातून त्यांनी डीपीटीसी मधनं आपल्याला फंड दिला आणि जवळजवळ 200 केवीचा होय ना, बरोबर ना, 200 केवीचा आपण इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतलाय. एमएससीबीच्या स्तरावर त्याची प्रोसेस पण चालू आहे, त्यामुळे मला वाटतं मॅक्झिमम 2 ते 3 महिने लागतील, तेही काम होऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त आणि काय काम असतील तर मला सांगत जावा. खरं तर काम तुम्ही मला घरच्या मुलग्यासारखं सगळे सांभाळताय. 5 वर्ष तुम्ही आम्हाला तसंच जपलाय, त्यामुळं काम तुम्ही कधीही सांगा, आम्ही कुठेही कमी पडणार नाही. पण आता आम्ही सगळी विनंती करायला आलोय 15 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. आपण गेले 15-20 वर्ष बापूंवर अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे प्रेम केलात, त्यांना आशीर्वाद दिलात. मागच्या 5 वर्षात माझ्यावर दिलात. मागच्या 5 वर्षात आम्ही जे उमेदवार घेऊन आलो त्यांना पण तुम्ही भरघोस मतांनी निवडून दिलं. यावेळी पण भारतीय जनता पार्टीनं चांगले उमेदवार दिलेले. पण माझी विनंती एवढी आहे की तुमच्याकडे प्रचार करत असताना आधी लोक येऊन गेलेत, भविष्यात येतील. विरोधकी सांगतात की निरंजनला एक मत द्या आणि बाकीचं आम्हाला द्या. पण माझी तुम्हाला विनंती आहे की पहिला या तिघांना द्या आणि मग मला द्या. ही वर आहेत, मी लास्टला ट आहे. तुम्ही तिघं जर यांना मतदान केलं तरच मला मतदान द्या. कारण की भारतीय जनता पार्टीनं पूर्ण विश्वास बापूंवर ठेवून हे पॅनल दिलंय आणि ह्याच्यात कुठं दगाफटका झाला तर वैयक्तिक माझं बापूंचा आणि आवटी कुटुंबियांचा अपमान असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे मग तुम्ही मनापासून विचार करा की विकास कामाला कोण धावून आले, तुमच्या सुखादुखात कोण धावून आले, आपण त्यांच्या पाठीशी राहायचं का महिनाभर येऊन. म्हणजे पुढचे उमेदवार फक्त एकालाच मत द्या म्हणून मागतायत आणि आम्ही धाडसानं सांगतोय की दिला तर चौघांना द्या. कारण की आम्हाला तुमचं काम करायचं आहे, फक्त आम्हाला घरात कुणाला नगरसेवक करायचं नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही अफवेला बळी न पडता, कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे, हे भाग डेव्हलप करायचा आहे. या भावनेनं भारतीय जनता पार्टीची इथं सत्ता येईल, भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचं राज्यात सत्ता आहे, आपल्याला निधी आणायला भारतीय जनता पार्टीची मदत होईल. त्यामुळे आपण भरघोस मताने 15 तारखेला 4च्या 4 कमळ बटनावर आपण बटन दाबून बहुसंख्य मतानं निवडून द्या आणि पुन्हा एकदा दाखवून द्या की हा परिसर हा बापूंना मानणार आहे, भारतीय जनता पार्टीला मानणार आहे. एवढीच तुम्हाला मी सगळ्यांना इथं विनंती करतो. मी जास्त वेळ न घेता, कारण की आधीच तुम्ही फार वेळ इथं बसलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित राहिलात. ही माझ्या दुसरा दिवस आहे सभेचा. पण आनंद या गोष्टीचा आहे की एक सभा झाल्यामुळे मी मोकळा झालो. कारण या सभाचा जर व्हिडिओ बघितला तर विरोधक इथं नाही वार्डात कुठे फिरणार नाही. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो.